नमस्कार। आजच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महिला कक्ष व मार्केटिंग बिझनेस डेव्हलपमेंट मल्टीपर्पज सेंटरचं अंतर्गत होणाऱ्या विविध कामाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आज खरं तर व्यासपीठावरती राज्याचे मंत्री झाल्यानंतर आमच्याबरोबर व्यासपीठावर पहिल्यांदा उपस्थित असलेले बँकेचे अध्यक्ष आणि आमचे मित्र सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र जिजाबा पवारजी, संचालक आमचे मित्र प्रकाश दरेकरजी, आमच्या तिन्ही वहिनी, आमच्या संचालक भगिनी गोळेजी, डुमरेजी, नितीन बनकरजी, गजरेजी आणि इथे उपस्थित असलेल्या महिला लोकप्रतिनिधी आणि इथे आलेल्या माझ्या सर्व माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, कारण भगिनी जास्त आहेत। खरं तर भाऊ, आजचा कार्यक्रम हा दुग्ध शर्करायुक्त योग असा कार्यक्रम आहे। काल तुमचा 57वा वाढदिवस झाला। खरं तर आम्ही वाट बघत होतो, केक कापता येईल, बुके देता येईल, फोटो काढता येईल, पण तुमच्यासारखा कार्यकर्ता तुम्हीच आणि देवा भाऊ नंतर एकच भाऊ तो प्रवीण भाऊ। याचं कारण असं की परवा त्यांना कळलं की आता माझा वाढदिवस आहे तर रात्रीपासून बुके, फुलं, केक घेऊन लोक येतील। ते गपचूप जे पळाले ते काय आमच्या कोणाच्या हाताला लागले नाहीत। काल रात्री 11 वाजता मला फोनवरती हाताला लागले। पण मला भगिनींनो तुम्हाला सांगताना अतिशय आनंद वाटतोय की एक लोकनेता कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण हे म्हणजे आमचे प्रवीण भाऊ आहेत। परवाच्या दिवशी ते पुण्याला गेले, पुण्याला राहिले आणि सकाळी उठून सोलापूरमधल्या, धाराशिवमधल्या एका पूरग्रस्त गावामध्ये त्यांनी भेट दिली आणि बोलताना आपल्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतील अशा प्रकारचा तो क्षण भाऊनी मला काल 10-10:15 वाजता प्रकाशजी व्हिडिओ पाठवले। शेतकऱ्यांचं त्यांच्यावरचं प्रेम, आमच्या भगिनींचं त्यांच्यावरचं प्रेम आणि भाऊनी केलेलं तिकडचं कार्य, मी त्यांचा मित्र म्हणून नाही, सहकारी म्हणून नाही, तर एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने मी प्रशंसा करू इच्छितो इथे की त्यांनी जाताना एक ट्रकभर भरून दिवाळीचं साहित्य, कपडे, इतर दिवाळीला लागणारा फराळ, अनेक गोष्टी, घोंगडी, चादर, मुलांसाठी लागणारे शाळेच्या वस्तू, अनेक वस्तू घेऊन गेले। आणि एवढ्यावरती प्रकाशजी, नितीनजी ते थांबले नाहीत, तर मला काल त्यांच्या कलेक्टरशी मी बोललो धाराशिवच्या एका कामासाठी, तर मला बोलले, साहेब आपल्याला मी सांगतो अनेक नेते आहेत इकडे, धाराशिवमध्ये पण दिग्गज नेते आहेत, पण त्या गावातल्या 500 लोकांच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपये टाकण्याचं काम देखील भाऊ तुम्ही केलं आणि हे कुठल्याही बातमीमध्ये आलेलं नाही। म्हणजे हा तुमचा मोठेपणा आहे। त्यामुळे आपला एक वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा करणाऱ्या प्रवीण भाऊसाठी मला वाटतं आपण सगळ्या भगिनींनी टाळ्या वाजवून त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे। खऱ्या अर्थाने मुंबई बँकेमध्ये आज 12-13 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतो। प्रत्येक वेळेला कुठली ना कुठली तरी नवीन नाविन्यपूर्ण योजना आणायची आणि ती योजना आणत असताना सरकार कोणाचंही असो, परंतु सरकारच्या विचाराच्या पलीकडे जाऊन ती योजना घेऊन येण्याचं काम जर कोण करत असेल तर ती मुंबई जिल्हा बँक करते आणि त्या मुंबई जिल्हा बँकेला मार्गदर्शन करणारे आमचे सन्माननीय अध्यक्ष प्रवीण दरेकर साहेब करतात। मी आत्ताच भाऊंच्या कानामध्ये सांगत होतो, ज्या वेळेला मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा प्रश्न होता, महायुतीचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं तेव्हाचं सरकार होतं, त्यांनी सचिन भाऊ अहिर गृहनिर्माण मंत्री होते आणि मी त्यावेळेला म्हाडाचा अध्यक्ष होतो आणि सरकारने निर्णय घेतला की आम्ही 10,000-12,000 लोकांना घरं देणार। गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय झाला खरा, पण 15 लाख रुपये तो गिरणी कामगार भरणार कुठून होता? तुमच्या आमच्यापैकी काही लोक गिरणी कामगारांच्या घरातले देखील असतील आणि आम्ही देखील परळसारख्या छोट्या भागामध्ये, गिरणी कामगारांच्या भागामध्ये लहानाचे मोठे झाल्यामुळे गिरणी कामगारांचं दुःख आम्हाला माहीत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये 15 लाख गिरणी कामगार भरणार कुठून? त्याचं वय झालं होतं 65, 70, 72, काही 75 आणि 15 लाख भरायला नाहीत म्हणून त्याला घर मिळणार नाही
अशा परिस्थितीत मला आठवत आहे प्रवीण भाऊनी, माननीय नंदू काटकरांनी, सिद्धार्थ कांबळेंनी आणि नलावडे साहेबांनी आणि तेव्हाच्या बँकेच्या संचालक मंडळाने एक निर्णय घेतला की गिरणी कामगारांना जर कोण पैसे देत नसेल तर त्याला मुंबई जिल्हा बँक पैसे देईल. आणि न भूतो न भविष्यतो असा तो निर्णय होता. मला वाटतं की बँकिंगच्या इतिहासामध्ये असा कधी निर्णय झाला नसेल तसा तो निर्णय होता. आणि अजितदादा पवारांकडे एक बैठक लागली उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून, आणि त्यावेळेला मला म्हाडाचा अध्यक्ष म्हणून त्या बैठकीला बोलवलं होतं. आणि भाऊनी एकच गोष्ट सांगितली की दादा तुम्ही 2 अटी शिथिल करा. एक तर त्यांच्या गिरणी कामगारांच्या मुलाची नावं को बॉरोवर म्हणून चढवा आणि त्यांनाही घरं भाड्याने देण्याची परवानगी द्या, जेणेकरून त्यांच्या येणाऱ्या भाड्यातून त्यांचा हप्ता भरला जाईल आणि त्यांना 15 लाख रुपयाच्या 15 लाख रुपये आम्ही देतो. भाऊ मला आठवत आहे जवळजवळ आपण 4,500 का 5,000 लोकांना त्यावेळेला कर्ज वाटलं. त्यावेळेला एकही बँक पुढे आली नाही. आपण विचार करा, काही लोक मराठीचा ठेका घेतल्यासारखे आजही फिरत होते. मराठीचा ठेका घेतल्यासाठी मुंबई मंत्रालयात गेले होते. मराठी माणूस म्हणजे आमचा, पण मराठी माणसाला वडापावच्या पलीकडे काही दिलं नाही. ते ठेकेखोर ठाकरेंना देखील उत्तर देण्याचं काम प्रवीण भाऊंनी केलं आणि 5,000 गिरणी कामगारांना त्यावेळेला 15 लाख रुपये दिले. खरं तर अनेक लोकांनी टीका केली भाऊ आपल्यावरती की हे पैसे तुम्ही राजकीय स्वार्थासाठी दिले, हे पैसे तुमचे डुबणार आहेत. त्यावेळेला तुम्ही मनसेचे आमदार होतात भाऊ. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण दिलेले पैसे डुबणार नाहीत हे खंबीरपणे तुम्ही त्यावेळेला अर्थमंत्र्यांना सांगितलं आणि तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी झाली. मला सांगताना अभिमान वाटतो एका गोष्टीचा, मी एका कामगाराचा मुलगा आहे. आपल्यासारखा सर्वसामान्य कामगार वस्तीत राहणारा मुलगा असेल, मुलगी असेल, महिला असेल, पुरुष असेल, तरुण असेल, ज्या वेळेला तो कर्ज घेतो त्यावेळेला तो त्याची 100% परतफेड करतो. कारण आपल्याला आपल्या डोक्यावर कर्ज असल्यामुळे झोप लागत नाही. आपण इतर श्रीमंत लोकांसारखे नाही की कर्ज घेतलं आणि कर्ज बुडवलं. प्रामाणिकपणे जर या देशामध्ये कर्जाची परतफेड करणारा जो कोण माणूस असेल तो सर्वसामान्य गरीब माणूस आहे, हे मी छातीवर हात ठेवून भाऊ सांगतो. आणि आज देखील जवळजवळ एवढ्या वर्षानंतर देखील 100%, मला वाटतं MD साहेब तुम्ही माझं म्हणणं करेक्ट कराल, मी चुकत असेल तर, 100% लोनची भरपाई व्याजासहित ही गिरणी कामगारांनी आपल्याला केली. मग त्यानंतर अनेक असे निर्णय प्रवीण भाऊंनी घेतले. भाऊ आज मी मुद्दाम थोडासा आपला वेळ घेणार आहे, कारण तुम्ही जे काम करता ते तुम्ही कोणाला सांगत नाही आणि मला तुम्ही बोलायची परवानगी देत नाही. फक्त मी विधानसभेत तुमची तारीफ करतो तेवढंच बोलतो, बाकी स्टेजवर बोलायला तुम्ही देत नाही. परंतु मी आज बोलणार आहे कारण माझा घसा देखील चांगला आहे. माथाडी कामगारांचा प्रश्न आला. माथाडी कामगारांच्या बाबतीत निर्णय घेत असताना माथाडींकडे कुठल्याही प्रकारची पेमेंट स्लिप नव्हती. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या नावाने माथाडी सुरू झाली. माथाडींचे अनेक प्रश्न, मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून ते माथाडीच्या न्याय हक्कापर्यंत अण्णासाहेब पाटलांनी लढा दिला आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःचं देहत्याग केला. त्या अण्णासाहेब पाटलांच्या माथाडीच्या लोकांना पेमेंट स्लिप नसताना 900 कोटी रुपयाचं कर्ज या मुंबई जिल्हा बँकेने दिलं आणि त्याची देखील परतफेड होते. मी जसं म्हटलं की मराठी माणूस, गरीब माणूस पैसे देतो, त्याला त्याच्या लाज असते, माझ्या डोक्यावरती कर्ज आहे त्याची, त्याच्या कुटुंबाला लाज असते, त्याला कर्ज आहे त्याची. आणि असे अनेक उदाहरणं मला या मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून देता येतील. आणि मग त्यामध्ये पोलिसांच्या घराला कर्ज असेल, पोलिसांच्या पतपेढीला कर्ज असेल, अनेक सहकारी पतसंस्थाला कर्ज असेल, अनेक प्रकारच्या कामगार सोसायट्यांना कर्ज असेल आणि आता तर भाऊ लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्याच्यामध्ये देखील पुन्हा भाऊ आणि मुंबई बँक 1 नंबर. आता तुम्ही म्हणाल 1 नंबर कसं काय? आमच्या भगिनींना खाती उघडायला दिली. आमच्या देवा भाऊचं मन लय मोठं, आमच्या शिंदे साहेबांचं देखील मन लय मोठं आणि अजितदादांचं पण मन लय मोठं आहे. आमच्या बहिणींना 1,500 रुपये देणार म्हणून सांगितलं की लगेच बांद्राच्या पोटात कळवळा आला, बारामतीला जुलाब लागले आणि
दिल्लीवाल्या लोकांना जळफळाट झाला की 1500 रुपये आमच्या बहिणींच्या खात्यात जात आहेत, पण आमचा देवा भाऊ काय घाबरणारा नाही. जातीवंत वकील म्हणाला वाटेल ते झालं तरी पैसे देणार. हे आमचे सावत्र भाऊ कोर्टात गेले, लाडक्या बहिणींचे पैसे थांबवा, हा राजकीय स्टंट आहे, निवडणुका संपला की पैसे बंद होणार. देवा भाऊ म्हणाले जीव गेला तरी चालेल, माझं सरकार आलं ती लाडकी बहीण योजना आयुष्यात कधी बंद होणार नाही. हा आमचा देवा भाऊ आहे. आणि तुम्ही सगळ्या बहिणींनी त्याला देखील उपमुख्यमंत्र्याचं मुख्यमंत्री केलं, हे त्याच्या डोक्यावरती उपकार तुमच्या सगळ्या बहिणींचे आहेत. त्यामुळे देवा भाऊचा जो शब्द आहे तो शब्द आहे. परंतु काल भाऊ मी त्या जीएसटीच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो कालिदास कोळंबकर साहेबांकडे. छोट्या छोट्या उद्योग करणाऱ्या भगिनी महिला होत्या, मला म्हणत होत्या दादा जीएसटीचं तर तुम्ही केलंच, पंतप्रधानांनी केलंच, पण आता आमची थोडीशी अडचण झाली आहे. आम्ही ज्या वेळेला लाडक्या बहिणीची खाती उघडली तेव्हा ती खाती आमच्या नवऱ्याच्या जॉईंट अकाउंटमध्ये उघडली. आता 1500 रुपये आले की नवरा गायब करतो. मी म्हटलं पहिले त्या सगळ्या नवऱ्यांचे नंबर आणि नाव दे. सगळ्यांची नावं लिहून घेतली आणि बोलवूनच घेतले सगळ्यांना. आणि सगळ्या बहिणींना सांगितलंय एमडी साहेब आपल्याला पण सांगतो, कालिदास कोळंबकर साहेबांच्या कार्यालयात एक मुंबई जिल्हा बँकेचं एक टेबल उघडा आणि सगळ्या लाडक्या बहिणींचे झिरो अकाउंट बॅलन्स अकाउंट त्यांच्या नावाने तिथे खाती उघडा आणि त्याचं KYC करायचं देखील काम आपण करा आणि ते पैसे त्यांच्या खात्यात जाऊ दे. आणि मग आमच्या भाऊनी काय केलं, 1500 रुपये आपल्या खात्यात येणार. भगिनी गेली बँकेत. आता या मोठ्या मोठ्या बँका ICICI बँक, ॲक्सिस बँक, SBI बँक, जिथे जातानाच आम्हाला भीती वाटते. आमच्यासारख्या सर्वसामान्य महिला जात नाहीत. मला आठवतं आहे माझी आई कामाला जायची, तिला सांगितलं चल बँकेमध्ये, तर मला म्हणायचे बाबा मी बँकेत येत नाही. एक तर एअर कंडिशन फार भारी असतो, तिथे थंडी वाजते आणि मग तिथे खूप सगळे टायवाले लोक बसलेले असतात. तर मी तिला सांगितलं काय घाबरू नको, मी आहे पैसे घ्यायला, तू बरोबर चल. आणि असं करून तिला मी बँकेत घेऊन जायचो. तशीच परिस्थिती माझ्या लाडक्या बहिणींची. आता 1500 रुपयासाठी 1000 रुपयाचं डिपॉझिट ठेवा. मिनिमम बॅलन्स 1000 रुपये नसेल तर 100 रुपये तुमचे कापणार. आणि मग आमच्या दूरदृष्टीतल्या छोट्या भाऊच्या डोक्यातून मोठा भाऊ देवा भाऊ ज्यांनी पैसे दिले आणि झिरो बॅलन्स खातं खोललं तो छोटा भाऊ प्रवीण भाऊ. आणि 54,000 खाती या आमच्या लाडक्या बहिणींची उघडली, ज्यांच्या खात्यामध्ये आत्ता ही 17-18 कोटी रुपयाची बॅलन्स. मला वाटतं एमडी साहेब चुकत नसेल तर आजही ती बॅलन्स आहे. देशाचे पंतप्रधान म्हणायचे जनधन अकाउंट हमने महिलाओं के लिए खोला है. त्यावेळेला काँग्रेस टीका करायची कि जनधन अकाउंट से क्या होने वाला है, क्या आप उसमें पैसा देने वाले हो. ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस होती त्या ठिकाणी बँका होत्या, पण ग्रामीण भागातल्या महिला, शेतकरी महिला, कष्टकरी महिला, कामगार महिला, उपेक्षित महिला आमच्या तिथे जायला घाबरत होत्या. पंतप्रधानांनी पोस्टाची बँक केली. प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, डोंगरामध्ये, खेडोपाड्यामध्ये बँका उघडल्या गेल्या आणि महिलांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून तुमच्या योजनांचे पैसे जायला लागले. आपण विश्वास करणार नाहीत, आज या कॅमेऱ्याच्या समोर सांगतो 41 कोटी खाती महिलांनी या देशामध्ये जनधन अकाउंटमध्ये उघडली. आणि मग 70 वर्ष काँग्रेसवाले तुम्ही महिलांना बँकेची खाती उघडून देत नव्हतात. आज त्या खात्यामध्ये हजारो कोटी रुपये जमा आहेत. ही आमच्या महिलांची शक्ती आहे. आणि मग देशाला आर्थिक राजधानी बनवत असताना, देशाला अर्थनीतीमध्ये मोठा करत असताना आमच्या भगिनींचे ते पैसे देखील आम्हाला उपयोग पडतात. हे आमच्या पंतप्रधानांची दूरदृष्टी आहे. आणि मग त्या दूरदृष्टीने लाडक्या बहिणीसाठी योजना आणली. लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी झिरो बॅलन्स बँक अकाउंटची योजना आणली. आणि मग एक दिवस भाऊ आणि आम्ही बसलो होतो तर भाऊंच्या डोक्यातून पुन्हा एक नवीन योजना. आमची श्वेताताई इथे बसली आहे, चित्राताई आज इथे आलेल्या नाही आहेत, आमची ऋतुताई इकडे आलेली आहे. भाऊनी आमच्या चित्राताईला बोलवलं
श्वेताताईला बोलवलं आहे. आमच्या 3 भगिनी महिलांमध्ये जोरदार काम करतातच आहेत, आज नाही करत आहेत, 20-20 वर्ष काम करतायत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला बचत गट आणि बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं एक पाऊल पुढे नेण्याचं काम केलं. मी ऋतुताई तुमचं आणि चित्राताईंचं मनापासून अभिनंदन करतो की 3000 महिलांची आपण संस्था उभ्या केल्या आणि आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची ती संस्था आहे, ज्याला माननीय देवेंद्रजींच्या हस्ते, प्रवीण भाऊंच्या हस्ते सर्टिफिकेट देण्याचं काम केलं गेलं. आणि भाऊ तेवढ्यावर थांबले नाहीत. मजूर संस्थांचे सर्व भाऊ आहेत, बेरोजगार संस्थांचे सर्व भाऊ आहेत. मजूर लोकांना काम मिळत नव्हतं, सरकारी यंत्रणेमध्ये मोठे ठेकेदार काम करत होते. त्या परिस्थितीमध्ये 10 लाखापर्यंतचं काम बिना टेंडर, बिना डिपॉझिट, बिना बँक गॅरंटी जर द्यायसाठी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये जर कोणी पहिला आवाज उठवला असेल तर त्याचं नाव आहे प्रवीण दरेकर. आणि आज अनेक संस्था या महाराष्ट्रामध्ये, अनेक संस्था ज्या माध्यमातून मजूर संस्थांचे, बेरोजगार संस्थांचे, आमचे इंजिनियर असतील, ग्रॅज्युएट पोरं असतील, आमची मुलं असतील, आमचे बंधू असतील, हे करोडो रुपयाचा व्यवसाय आज मजूर संस्थांच्या माध्यमातून करतात. त्या मजूर संस्थांचं नेतृत्व भाऊ करत होते. जेव्हा मला वाटतं की 1917 मध्ये भाऊ आपली निवडणूक झाली होती, 22 मध्ये, आणि त्या निवडणुकीमध्ये भाऊ मजूर संस्थांचं नेतृत्व कसं करू शकतात म्हणून कोर्टात गेले. पण आमचा भाऊ पण लय भारी आहे. भाऊ म्हणाला मी ज्या ठिकाणून उभा राहीन तिकडनं निवडून येईन. आणि मग भाऊ राहिले उभे बँकिंगमधनं, दिला मजूर संस्थाच्या याच्यातून फॉर्म मागे काढून घेतला. आणि मग त्यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले अभी तो जंग होगी, जसं BSTच्या वेळेला म्हणाले अभी तो ब्रँड आया है. आम्ही दोघांनी बँड वाजवून टाकला. आता परिस्थिती अशी आली आहे की मराठी मीडिया खूप ठाकरे करताय. मराठी मीडियाच्या समोरच सांगतो, या प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरमुळे ज्या उद्धव ठाकरेंनी भारतीय कामगार सेनेची आयुष्यात कधी बैठक घेतली नव्हती, त्या बेस्ट कामगार सेनेची बैठक घ्यावी लागली आणि त्याला आश्वासित करावं लागलं. ही परिस्थिती ब्रँडची बँड वाजवून आम्ही केली आहे, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो. त्यामुळे आता या महिलांना आपण काहीतरी प्रसाद दिलं पाहिजे. आणि मग देवेंद्र भाऊंकडे आम्ही गेलो आणि मग ह्या 1500 रुपये जे आमच्या महिलांच्या खात्यामध्ये येतात त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून आपण मदत केली पाहिजे. त्यांना स्वयंरोजगार दिला पाहिजे, रोजगाराच्या माध्यमातून त्यांना उभं केलं पाहिजे. आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून ज्या नवऱ्यांनी त्यांच्या खात्यातून पैसे काढले आहेत त्यांना देखील दाखवायला लागेल की आमची बहीण ही सक्षम आहे आणि सक्षमीकरणातून ती देखील मोठी झाली आहे, हे आम्हाला त्यांना दाखवून द्यावं लागेल. आणि म्हणून महिलांसाठी रोजगार निर्मिती करणं, महिलांसाठी छोटे उद्योग निर्माण करणं आणि महिलांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनवण्यासाठी हे महिला कक्ष, मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट कक्षाची स्थापना केली आणि या माध्यमातून महिलांना पुढे घेऊन जाण्याचं काम करणार आहे. आता जवळजवळ 100 महिलांना चेक वाटप होणार आहे. भाऊ तुमचा 57वा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही आता 57 चेक आज वाटावे ही माझी इच्छा आहे. आणि तुम्ही जेव्हा 100 वर्षाचे व्हाल त्यावेळेला 1000 चेक परत वाटाल ही देखील अपेक्षा व्यक्त करतो. कारण तुम्ही 100 वर्षाचे व्हाल तेव्हा मी 98 वर्षाचा असेल. मी माझं वय सांगितलं तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे आमच्या भाऊंसाठी पुन्हा एकदा आपण सगळ्या बहिणींनी ते शतायुषी व्हावे म्हणून आपण टाळ्या वाजवल्या. आणि मग या भावाचं मन एवढं मोठं, श्वेता परुळेकरला बोलवलं, आमच्या निर्मला सिंगला बोलवलं, आमच्या बाणवली ताईला बोलवलं, आमच्या दुसऱ्या अनेक भगिनी ते बसलेल्या आहेत यांना बोलवलं. सांगितलं ज्या वेळेला माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी जसं ऋतू तावडे ताईंनी सांगितलं की महिलांना मशीन आणि त्या कांडप मशीन वाटण्याचं काम केलं, भाऊ आपण देखील त्या कार्यक्रमाला होता. त्या कार्यक्रमाचा पुढाकार मी घेतला होता. सोमया ग्राउंडमध्ये आम्ही 27,000 महिलांना मशीन वाटल्या. त्यानंतर माननीय नारायण राणेंच्या उपस्थितीत, माननीय चित्राताई आणि भाऊ आशिषजीच्या उपस्थितीत 6,500 महिलांना आपण योगी सभागृहामध्ये दिलं. आणि आता तर मुंबईमध्ये जवळजवळ 65,000 महिलांना हे वाटण्याचं काम चालू आहे. वाटण्याचं काम आपण करू, पण या महिलांना रोजगार कोण देणार? त्या महिला
शिलाई मशीनवर शिवणार काय, तर भाऊनी आमच्या श्वेताताईला सांगितलं या सगळ्या महिलांना एकत्र कर. ज्या महिलांना शिलाई काम येतं त्यांना तर काम देऊच, पण ज्या महिलांना शिलाई काम येत नाही त्यांना 500-500च्या बॅचनी आपण त्यांना ट्रेनिंग देऊ. आणि आम्ही थोडंसं आमच्या स्टाईलमध्ये पण काम करतो, जरी भाजपवाले असलो तरी. थोडंसं परळ लालबागचं रक्त आहे, कामगारांची मुलं आहेत आणि आता नेते झालो आहोत, त्यामुळे आमच्या पद्धतीमध्ये देखील आमच्या भगिनींना काम मिळण्यासाठी गारमेंट उद्योग जगातल्या लोकांना बोलवून घेतलं. म्हटलं की तुम्हाला काम देत असताना बाहेर तुम्ही काम दिलं, बाहेर जर बांगलादेशीकडे काम गेलं तर तुमची खैर नाही, तुमची गाठ आहे प्रवीण भाऊशी आणि प्रसाद भाऊशी. त्यामुळे याच्या पुढे जे काही काम मिळेल ते आमच्या भगिनींच्या वाट्याला पहिलं जाईल आणि उरलेलं काम बाहेर जाईल. त्यामुळे श्वेताताईंच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, माननीय आशिषजींच्या उपस्थितीत, माननीय अमित साटमांच्या उपस्थितीत, माननीय प्रवीण भाऊंच्या नेतृत्वात आपण पहिल्या 500 भगिनींना चेक देण्याचं काम करणार आहोत आणि त्यांना काम देखील देण्याचं काम करणार आहोत. हे महिला सक्षमीकरण आहे. नुसतं भाऊ सेंटर उघडून थांबत नाहीत, तर भाऊ सेंटर बरोबर सेंटरला लागणारी यंत्रणा, सेंटरला लागणाऱ्या गोष्टी, सेंटरला लागणारी ताकद, सेंटरला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी देखील उभं करण्याचं काम करतात. यामुळे आज तुमच्या सगळ्यांचा लाडका देवा भाऊ नंतर दुसरा भाऊ हा प्रवीण भाऊ आहे, ह्याची पुन्हा एकदा मी पुनरुच्चार करतो. भगिनीनो, आज खरं तर आपल्याला 3:30 वाजताच बोलवलं. मी तुमची मनापासून माफी मागतो. दिवाळीचा सण आहे. खरं तर मी तुमच्याकडे लाडू चकली काहीतरी मागणार होतो. तुम्ही म्हणाल मला 3 तास झाले बसवून ठेवलाय, लाडू चकली कसली मागवतो, अजून बनवलेलीच नाही आहे, तुमच्या चेकची वाट बघतोय. परंतु चिंता करणार नाही. तुम्ही दिवाळी संपल्यानंतर लाडू चकली मला आणि भाऊला नक्की बँकेमध्ये आणून द्याल याची मला खात्री आहे. आणि थोड्याशा शंकरपाळ्या पण आणून द्या पण नक्की. त्यामुळे इथे बसलेले अनेक चेहरे मला कोकणी दिसत आहेत. करंजी आणि शंकरपाळी जर कोकणी माणसाच्या हातची खाल्ली नाही तर दिवाळी झालीच नाही असं मला वाटते. त्यामुळे माझ्या सर्व भगिनींना प्रवीण भाऊंच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ होणार. अनारसे पण आण, अनारसे, चकली, लाडू आणि काय काय असेल ते सगळं घेऊन ये. आपण एक आमच्या बँकेच्या संचालकांची एक फराळ पार्टी करू तुमच्या सगळ्या फराळावर. त्यामुळे निश्चितपणे अनेक योजनांचा तुम्हाला भविष्यात लाभ मिळेल. या सेंटरमध्ये बँकेचे पदाधिकारी बसतीलच, पण त्याचबरोबर आमच्या ऋतुताई आहेत, आमच्या परोळेकर ताई आहेत, आमच्या निर्मला ताई आहेत, ह्या देखील इथे बसतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण देखील इथे आलेल्या 400-500 महिलांनी देखील आपल्या आजूबाजूच्या आपल्या असलेल्या मैत्रिणी, नातेवाईक, आपल्या गल्लीतल्या महिला, चाळीतल्या महिला, आपल्या परिचयाच्या महिला यांना देखील आपण सांगितलं पाहिजे की आपण अशा प्रकारची योजना मुंबई बँकेत होते आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरणाकडे, महिला सक्षमीकरणाकडे एक पाऊल पुढे मुंबई बँक आणि प्रवीण भाऊंच्या माध्यमातून आम्ही पुढे चाललो आहोत. तर त्यामध्ये आपण देखील सहभागी झालं पाहिजे. तुम्हाला कुठली अडचण आली तर भाऊंचा नंबर तर सगळ्यांकडेच आहे, माझाही नंबर आहे, इतर संचालकाचे नंबर आहेत. आमच्या या 3 रणरागिणी मुंबई बँकेच्या तुमच्यासमोर संपर्कात आहेतच. मगाशी आमच्या शिल्पाताईंनी सांगितलं की तिच्याकडे आत्तापासूनच लाईन लागली आहे मेळावे कधी घ्यायचे. त्यामुळे ते मेळावे तर होत राहतीलच, परंतु तुमच्या भागामध्ये देखील मेळावे करायचे असतील तर आमची बँक, आम्ही लोक तुमच्या मागे सक्षमपणे उभे आहोत. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी मुंबई बँकेच्या संचालक मंडळाला, मुंबई बँकेच्या आमच्या सर्व कर्मचारी आणि मॅनेजमेंटच्या वर्गाला, मुंबई बँकेच्या सन्माननीय अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना, आणि इथे अजून अदितीताई आल्या नाही आहेत त्यामुळे अदितीताईंना देखील मी मनापासून खूप शुभेच्छा देतो. तुम्ही इथे येऊन या कार्यालयाचं उद्घाटन कराल त्यासाठी देखील तुमच्याकडून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा काहीतरी आमच्या लाडक्या बहिणींना अदितीताई काहीतरी गोड देऊन जातील ही देखील मी मागणी त्यांच्याकडे करतो. आणि तुम्हाला सर्वांना भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.